आपल्या दुसऱ्या दिवसामध्ये. कालपासून आपण सगळे सुंदर कृष्ण कथेचा आस्वादन घेत आहोत. आज आणि उद्या अजून आपल्याकडे 2 दिवस आहेत. तर जितकं शक्य होईल तितकं कथेत सहभागी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण कलियुगामध्ये कथा आणि कीर्तन हे सगळ्यात 2 सोपी साधनं आहेत आपल्या चेतनेचा स्तर वाढवण्याची आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. ज्यावेळेला आपण भक्तांच्या संघात कथा ऐकतो, पहिल्या स्कंदामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की श्रीणवताम स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन. त्याच्या तात्पर्यात ते खूप सुंदर लिहितात की हे हृदय जे धुण्याचं कार्य आहे ते भगवंत कशा माध्यमातून करतात. तर भगवंत ते कथेच्या माध्यमातून करतात. ज्यावेळेला आपण कथा ऐकण्याचा प्रयत्न करतो, जितकं शक्य असेल तितकं, ज्यावेळेला आपण हा सिन्सिअर एफर्ट टाकतो कथा ऐकण्याचा, तर कृष्ण ध्वनी रूपातनं व्यक्ती रूपात परिवर्तित होतात. ट्रान्सफॉर्मेशन होतं त्यांचं. आणि कृष्ण व्यक्ती रूपाने मग आपल्या हृदयाचं मार्जन करतात. तर मग ती कथा कथा नाही राहत, ती कथा व्यक्ती होते आणि ती व्यक्ती मग आपल्या हृदयाचं मार्जन करते. जय शिंताय गौर सुंदर की. तर जितकं आपल्याला शक्य होईल तितकं जे काही सिनियर भक्त आलेले आहेत तिथे, वेदांत चैतन्य प्रभू आहेत, राम गोविंद प्रभू आहेत, राधा कृष्ण प्रभू आहेत, जानकीनाथ प्रभू आहेत, तर जगन्नाथ प्रभू आहेत. तर या सगळ्यांकडनं आपण जितकं शक्य आहे तितकं श्रवण करा. आणि विशेष बघा, यांच्या सगळ्या भक्तांमध्ये एक सुंदर गोष्ट आहे. प्रत्येकाला जवळपास 20-25 वर्ष झाली आहेत आश्रमात. पण आश्रमात इतके वर्ष झालेले असताना सुद्धा एका ठिकाणी कथा बसून ऐकणे ही खूप मोठी उपलब्धी आहे. नाहीतर कथा बोलायला खूप काही लागत नाही. आता आम्ही बोली बच्चन देण्यात आता एक्सपर्टच आहे. पण बसून कथा ऐकणे हे खूप मोठी उपलब्धी आहे. आणि हे इतके सिनियर साधक आहेत, इतके वर्ष सेवा साधना सदाचार त्यांचा आहे, त्यांच्याकडनं ऐकायला खूप सारी लोक उत्सुक असतात. म्हणजे मी जे आलो ते वेदन चैतन्य प्रभूंचं नाव बघून आलो, नाही तर आज मी लवकर निघणार होतो. म्हणून पण नेमका आज एक प्रोग्राम आला आणि मी सकाळी जानकीनाथ प्रभूंना सांगणार होतो की त्यांना बसवा, आम्हाला कथा ऐकायची. पण ते काही झालं नाही शक्य. तर शास्त्रात पारंगत आहेत, शास्त्र समज त्यांची खूप प्रगत आहे. आचार्यांची टीका वाचणे, त्यांना समजणं आणि जनरल ऑडियन्सच्या रूपाने त्याला समजून सांगणं, याच्यात हे लोक खूप माहीर आहेत. पण इतकं सगळं असताना सुद्धा खाली बसून ऐकणं हे याच्यावरनं कळतं की प्रगतीचा खरा स्तर, खरा मापदंड जो आहे की तुम्हाला कृष्ण कथा ऐकण्यात किती रुची आहे. बोलतात तर सगळेच बोलतात, पण ऐकण्यात तुम्ही किती रुची प्राप्त केली हे त्याचा मापदंड आहे. त्या सगळ्या वैष्णवांच्या चरणी प्रार्थना करतो की काहीतरी बोलण्याचा मी प्रयत्न करू शकेल, जेणेकरून माझंही हृदय शुद्ध होणं तितकंच गरजेचं आहे. खूप जन्माचे संस्कार आहेत आणि भक्ती देण्याच्या आधी काही चुकीचे संस्कार आहेत. त्यातनं मार्ग काढत काढत इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि इथूनही पुढे आपल्याला अजून खूप प्रगती करायची. तर आपण काल एक विषय घेतला होता, जीवदया. तर आचार्य जीवांवर जी दया करतात ती कुठल्या रूपाने करतात? ती शास्त्र देऊन करतात. शास्त्राचं निरूपण करून देणं, शास्त्र समजून सांगणं, त्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. तर जसं बघा, बऱ्याच भक्तांना ही सवय असते की कथा चालू असते, कथा पण ऐकतात आणि नामजप पण करतात. तर याचा अर्थ कुठेतरी सिद्धांत क्लिअर नाही आहेत अजून. 2 सेवा एकत्र कधीच होत नसतात. दोघंही कृष्ण स्वरूप आहेत आणि दोघंही कृष्ण जेव्हा आपण एकत्र आणतो तर ती कुठली तरी एकच सेवा तुम्ही उत्तम रीतीने करू शकतात आणि ती सेवा उत्तम रीतीने करावी. तर नामजप करा किंवा कथाश्रवण करावे. 2 सेवा एकत्र करणं याला अपराध म्हटलं गेलेलं आहे. नाम अपराध त्यात हे विस्तार केला गेला आहे. तर एका वेळेला एकच सेवा आपल्याला करायची, कारण तिथे कृष्णाचं जे स्वरूप प्रकट होणार आहे त्याला आपण उत्तम रीतीने ग्रास्प करू शकतो. म्हणून ही जी सवय काही भक्तांना आहे की कथा पण ऐकतात एकीकडे, काही वेळेला तर कीर्तनात नामजप म्हणजे उरलेल्या माळा ज्या आहेत त्या कीर्तनात करतात. तर असं कुठलाही प्रयोग आपल्याला करायचा नाहीये.
जप वेगळाच असतो, कीर्तन वेगळंच असतं, कथा वेगळीच असते. या तिघही गोष्टी आपण एकत्र करू शकत नाही आणि करू नये, कारण शास्त्राची तशी आज्ञा आहे. तर काल ज्या वेळेला आपण हा विषय घेतला, जीवदया, आणि आपण त्याच्यात हे बघितलं की अ, आपल्या आचार्यांनी विस्ताराने टीका केलेल्या आहे भक्तिविनोद ठाकूरांवर आपण काल चर्चा केली. श्रील प्रभुपादांवर आपण चर्चा केली. तर काही भक्तांनी मग नंतर बरेच भक्तांचे प्रश्न होते. येऊन प्रश्न विचारले. खूप छान वाटलं. जे काही तुमच्या मनातले प्रश्न असतील टेक्निकल, हे लोक पारंगत आहेत, विचारा यांना. डाउट्स क्लिअर करा. माझं एकच म्हणणं आहे, सिद्धांत क्लिअर ठेवा. कारण अध्यात्म विज्ञान आहे, सायन्स आहे. इथे आर्ट्सचं काहीच घेणं देणं नाही. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात देव भावाचा भुकेला आहे. नक्कीच आहे. पण जर तुम्ही रूप गोस्वामींचे पुस्तकं वाचले तर आदव श्रद्धा, बरोबर, इथून सुरू होणार. भाव कुठल्या स्तरावर येत आहे? 8व्या स्तरावर आहे. आणि 9व्या स्तरावर प्रेम. मग तुम्ही पहिल्या स्तरावर भाव कुठे आणला? भाव पहिल्या स्तरावर येतच नाही. तिथे तुम्हाला श्रद्धा विकसित करणं आहे. आणि श्रद्धेचा अर्थ काय, की शास्त्रोक्त श्रद्धेला श्रद्धा म्हटलं गेलं. माझी आजी एका विशिष्ट देवतेची उपासना करत होती आणि माझे काका करत होते आणि आमच्या परंपरेत आहे आणि आमच्या कुळात आहे, म्हणून हा देव चांगला आणि तोही देव चांगला असं होत नाही. शास्त्र आधार पाहिजे प्रत्येक गोष्टीला. आणि जिथे शास्त्र आधार नाहीये, तुमच्या उपासनेला खूप बळ नाहीये किंवा त्याला रास्ताही पकडलं जात नाही. जसं सायन्समध्ये आपण 1+1 किती लिहितो? किती? 2 लिहितो? 1+1 11 लिहिता येईल का? तुम्ही सरांना सांगू शकता ना, "सर माझा भाव चांगला आहे, 11 लिहिण्याचे मला. मार्क द्या मला." मग चालतंय का असं? नाही, तिथे म्हणजे विज्ञान आहे. अध्यात्म विज्ञान आहे. त्याला सायन्सच्या दृष्टिकोनातनं बघायला शिका. इस्कॉनमध्ये आपल्याला, हे बघा, इस्कॉनमध्ये सगळ्यात कमी बळसंख्या का असते लोकांची? कारण इथे तुमच्याकडनं काही अपेक्षा केल्या जातात. इथे तुम्हाला 16 माळांचा नियम आहे. 4 नियम तुम्हाला पालन करणं आहे, शास्त्र अध्ययन करणं आहे, शास्त्र समजणं आहे. हे जर तुम्ही समजलं नाही, तर मग आपल्याला सरासरी खूप प्रगती इथे करता येणार नाही. नाही येणार प्रगती आपल्याला. म्हणून शास्त्र यथायोग्य पद्धतीने शिकून घ्या, समजून घ्या. तर काल एका भक्तांनी प्रश्न केला, की बाबा ठीक आहे, काल तुम्ही आचार्य निष्ठा सांगितली. आपल्याला परंपरेप्रती लॉयल असणं गरजेचं आहे. कुठेही आपण म्हणजे 10 ठिकाणी आपण जाता कामा नये. जर आपल्याला एक योग्य परंपरा मिळालेली आहे. मग कुठेतरी हा पण एक प्रश्न येतो, की मग आपण बाहेरच्यांचं बिलकुलच ऐकायचं नाही का? त्याच्यावर मी काल ऑलरेडी उत्तर दिले. परत रिपीट करतो. आपण बाहेर ऐकू शकतो, पण त्याच्याने माझी गुरुनिष्ठा वाढत असेल तरच ते ऐकणं मला पूरक आहे. नाहीतर ते ऐकणं तिथेच ड्रॉप करा. सिद्धांत क्लिअर करा. कारण मला तारणारा कोण आहे? माझा गुरु आहे. आणि माझ्या गुरुबद्दलच मला डाऊट असेल, तर मला तारणार कोण? पहिला मुद्दा. मग आपण बऱ्याच वेळेला हा एक ब्रॉड स्पेक्ट्रम आणतो, की बाबा हिंदू धर्मामध्ये तर बहुतांश देवी-देवता उपासक आहेत, वेगवेगळे साधू संत आहेत. मग तिकडे जाणं योग्य की अयोग्य आहे? आपण ब्रॉड हिंदू धर्म का प्रस्थापित करत नाही? आपण हिंदू धर्माचेच घटक आहोत. इस्कॉन सुद्धा हिंदू धर्मीय संस्था आहे. कारण हिंदू म्हटल्यावर तिथे काय येणार? गीता, भागवत येणार, बरोबर? हे 2 मूळ ग्रंथ आहेत हिंदू धर्माचे. तर आपणही हिंदूच आहोत, पहिला मुद्दा. मग आता हिंदू धर्माचे तर मग बाहेरच्यांना आपण का वेगळ्या पद्धतीने प्रस्तुत केलं? जसं काल आपण काही विशिष्ट नावं घेतली. का आपण त्यांना तसं प्रस्तुत केलं? कारण इथे विषय येतो, की मला जी पद्धती दिलेली आहे, कृष्ण उपासनेची 4 संप्रदाय आहेत आपल्याकडे, बरोबर? कुठले कुठले संप्रदाय? श्री संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, रुद्र संप्रदाय, कुमार संप्रदाय, बरोबर? तुम्ही कुमार संप्रदायात जर गेला, तर तिथे कुठला मंत्र आहे? तिथे हरे कृष्ण नाही. तिथे राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे असा मंत्र आहे. ओके. तो मंत्र त्यांनी गायला तर ते निश्चित लिहिलेत पोहोचणार आहेत. ओके. कारण त्यांच्यासाठी तो मंत्र विशिष्ट आहे. आपल्या संप्रदायाला विशिष्ट मंत्र दिलेला आहे, विशिष्ट भजन प्रणाली दिलेली आहे. म्हणून काल आपण जो विषय घेतला, की संप्रदायाला, आचार्यांना लॉयल राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आचार्यांची लॉयल्टी तुमची कृष्णाबरोबर लॉयल्टी असं गृहीत धरलं जातं. तुम्ही इथे तुमच्या गुरुला एकनिष्ठ असाल, हे गृहीत धरलं जाईल, की तुम्ही कृष्णाला एकनिष्ठ आहात. तुम्हाला वेगळी कृष्णाची एकनिष्ठ दाखवण्याची गरज नाही इथे. तीच एकनिष्ठता तिथे समजली जाते. तर ब्रॉड हिंदू धर्मामध्ये काय झालंय, याची पूजा चालते, त्याची पूजा चालते. हो,
पण शास्त्र सांगतात की शेवटी कुठे पोचायचंय मला. जसं व्यासांचं काल उदाहरण घेतलं आपण. पहिल्या स्कंदामध्ये व्यासान आता हे बघा कुठल्याही देवी देवताची उपासना करा. ती देवी देवतांची उपासना तुम्हाला कोणी दिली? व्यासांनीच दिलेली. आणि व्यासांनी सांगितलेल्या पद्धतीने केल्यावर तिला रास्त मानलं जातं. नाहीतर तिला काय समजलं जातं? तुम्ही मनमानी करत आहात. य शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारत न स सिद्धीम न अवाप्नोती न सुखाम. 3 गोष्टी मिळणार नाही. जर तुमच्या मानसिक पद्धतीने जे तुम्ही फक्त ऐकलंय त्याला काही कुठे फाउंडेशन नाहीये, अशा पद्धतीने जर तुम्ही अध्यात्म केला, न सुखाम न पराम गती. पुढची गती पण नाही तुम्हाला चांगली मिळू शकत. कारण हे विज्ञान आहे. इथे काही केल्याने तुम्हाला अध्यात्मात प्रगती होईल असं होत नाही. हं? म्हणून आपण सगळ्यात पहिले भक्तांना काय सांगतो, प्रबोधांची पुस्तकं नीट वाचा. प्रबोधांची पुस्तकं जर तुम्हाला व्यवस्थित कळली, तर कोण काय बोलतंय याचा गंध तुम्हाला लागेल. नाहीतर तुम्ही म्हणणार हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि तसं नाहीये. जेव्हा तुम्ही गीता व्यवस्थित वाचाल, सायन्स व्यवस्थित शिकून घ्याल, त्यावेळेला तुम्हाला एकदम स्पष्टता येईल, की तसं नाहीये. जसं बाहेर दाखवलं जातंय. म्हणून आपण काल जो मुद्दा घेतला आचार्यनिष्ठ. आपण हिंदू जाऊ, हिंदू धर्मीय जाऊ, बाकीच्यांचाही आपण आदर करणार आहोत. आणि बरं असंही काही नाहीये. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, की गोलोकमध्ये किंवा वैकुंठात कोण-कोण जाईल? हं? तिथे काय फक्त इस्कॉनवाले नाही, तू जाशील मला गॅरंटी. बरं तू काय म्हणून जाशील इस्कॉनवाला? मग हां, बघा त्याला कळलं, आपल्याला नाही कळलं. आपल्याकडे ही संकल्पना कुठेतरी रुजली आहे, की फक्त इस्कॉनवालेच वैकुंठात जातील, इस्कॉनवालेच गोलोकला जातील. असं काही नाहीये. 4 मूळ संप्रदायातला जो कोणी गुरुच्या निर्देशनाखाली भक्ती करेल, तो भगवत धामात जाणार. बरं मग तुम्ही 16 माळा करता. 16 माळा केल्यावरच भगवत धामात जाणार का? हं? हो की नाही? 4 माळावाला जाईल का भगवत धामात? हां? जाणार? मग मला कशाला 16 करायला? प्रभूजी, हे तर चुकीचं आहे ना. 1.5 तास जातो ना मग. तर ह्याचं स्पष्टीकरण शास्त्र देतं. गुरु जे सांगेल, गुरु बोलला 4 माळावर जाणार तर तो जाणार. गुरु बोलले की 16 केल्यावर तुम्ही भगवत धामात जाणार तर जाणार. इथे आकड्याला काही अर्थ नाहीये. गुरुच्या शब्दाला महत्व आहे. जसं जजने हातोडा ठोकला, की बाबा हा निर्णय मान्य. गुरुने हातोडा ठोकला 4 माळा डायरेक्ट भगवत धाम. म्हणून गुरुची निष्ठा महत्वाची आहे. शास्त्रातले जे स्पष्टीकरण आहे ना, ते व्यवस्थित समजा. गुरुनिष्ठा आपली तितकी असली पाहिजे आणि गुरुच आहे. सामर्थ्य तुमच्यात आहे. तुमच्या 16 माळात जप मध्ये ताकद आहे का भगवत धामात जाण्याची सांगा. सकाळी बघत होते ना एकमेकाला. पडायचे बाकी होते. तर धरा. प्रभुजी इथे काहीतरी लावा. जाईल प्रभुजी पडून. जाता तुम्ही या 16 माळांवर जाणार तुम्ही भगवत धामात. तुम्हाला वैकुंठ विमान येऊन निघून जरी गेलं तरी कळणार नाही. तुम्ही एवढ्या गाढ झोपेत आहे. अशी अशी अवस्था आहे आपली. तो हॉर्न वाजून वाजून थकून जाईल. तुम्ही थांबा हो. तिथे तुम्ही झोपू देणार आहे का मला? इथे तर झोपू दे. आणि बरं आपल्याला सगळ्यात उत्तम झोप कुठे लागते सांगा बरं? अशी अवस्था आहे. कुठे आपण वैकुंठ आणि कुठे म्हणजे आपल्यात शक्तीच नाहीये. ही एकमात्र एकच व्यक्ती आहे ज्याच्यात शक्ती आपल्याला घेऊन जायची. बाकी कोणी काही बाकी सगळे साधक आहे. कोणी ज्युनियर साधक आहे, कोणी सीनियर साधक आहे. बस एकच शुद्ध भक्त आपल्या. त्याच्यातच सामर्थ्य आहे. म्हणून आपण त्यांचे पाय धरले ना, की बाबा आता मला बस झालं. जायचंय. परत घेऊन जा आता. तर हे जे सिद्धांत आहे ना, हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. नस कारण सिद्धांत ज्याचे क्लिअर नाही ना, मग त्याचे भरकटण्याचेही तेवढेच चान्सेस. तर आपण परत आपल्या मुद्द्यावर येऊया. जसं काल आपण बघितलं, की आचार्यांची सगळ्यात मोठी जी दया आहे जीवांवर, ती म्हणजे त्यांनी शास्त्र आपल्याला उत्तम पद्धतीने शिकवली. दुसरी गोष्ट आज जी आपल्याला बघायची आहे, की बाहेरचे लोक पण दया करतात, दान करतात. जसं अन्नदान आहे, जलदान आहे, छत्रदान करतात, वेगवेगळ्या गोष्टींचं दान करत असतात.
आणि त्याच्या रूपाने ते काय करतात, की त्यांची जी दया आहे ती प्रकट करत असतात. पण इथे एक सिद्धांत लक्षात घ्या, की ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे दया करतात, ती दया म्हणजे फक्त पुण्य आहे. ते पुण्य तुम्हाला वैकुंठात नेणारं नाही. हा सिद्धांत आहे. ठीक आहे. त्याच्यावर मी स्पष्टीकरण पण देईन. आणि या संसाराचा नियम आहे देणं. ओके. जसं काल आपण त्या माताजींचं उदाहरण घेतलं. एवढ्या करोडपती घरातली बाई आणि ती डिप्रेशनमध्ये. मग काय आपण तिला सांगितलं? जे काही तुमच्याकडे ते द्यायला सुरू करा. कारण तुम्ही जिथे देणं बंद केलं, तुम्ही मेल्यात जमाय. उदाहरण बघायचं तुम्हाला? हं, हं. करायचं उदाहरण, प्रॅक्टिकल करून बघायचं, की देणं आणि घेणं दोघं सातत्याने चालत असलं पाहिजे. एक बाजू नाही करायची कधीच. जसं आता जागे व्हा बरं पहिले सगळे. बरं. हां. आता मी सांगेपर्यंत मी जसं सांगेल तसंच करायचं. आपलं डोकं नाही लावायचं. मला माहिती आहे तुमच्याकडे भरपूर बुद्धी आहे. ती इथे नाही वापरायची. हं. आता सरळ बसा पहिले. शाब्बास. असे किती वेळ बसू शकता तुम्ही? क्लास होईपर्यंत? नाही. बरं. आता श्वास घ्यायचा आहे हां. मी जोपर्यंत थांबा सांगत नाही तोपर्यंत श्वास घेत राहायचा. 1, 2, 3 सुरू करा. श्वास घ्या, घ्या, घ्या. सोडायचं नाही. घ्या, घ्या. अरे हसू नका. काय झालं? हां? शक्य होतं का? घ्या, घ्या, घ्या. फुकट आहे म्हणून. सिंपल लॉजिक आहे. निसर्गाने तुमची छाती पण कॅपॅसिटीने बनवली आहे. एका कॅपॅसिटीच्या पलीकडे तुम्ही घेणंही तुमच्यासाठी घातक ठरतंय. म्हणून घेणं आणि देणं हे सातत्याने नियमात केलेलं आहे. समजा काल तुम्ही घेतलं असेल रात्री दाबून. हं? म्हणजे घ्या मी असं म्हणत नाही. आणि जर सकाळी ते निघालंच नाही. हं? काय होईल तुमचं? नाही बाबा काल रोजी एवढी भारी पाणीपुरी होती. असं कसं काय काढताय? फिक्स डिपॉझिट. कराल का? तुमच्या फिक्स डिपॉझिटमुळे बाकीच्यांना किती त्रास होऊ शकतो. आपल्याला शेवटी पाटील सरांकडे जावं. डॉक्टर साहेब आहे तसं. निसर्गाचे नियम आहेत. सिंपल आहे हो. आयुष्य सिंपल ठेवा. सुंदर आहे जीवन. आपण काय करतो? सिद्धांत व्यवस्थित क्लिअर नाही. जसं बाहेरचे लोक दान देतात ना, ते हे विसरून गेले, की त्यांना दिलं कोणी आहे? बरोबर? जसं अं, तुलसीदासजींचा एक दोहा आहे. त्या दोह्यामध्ये ते एका स्त्रीचं वर्णन करतात. आणि ती स्त्री तिच्या नवऱ्याने पहिल्यांदा तिला काहीतरी भेट दिली असेल. सोन्याची नथ दिली तिला. आणि तिला ती सोन्याची नथ दिली तर एवढा आनंद झाला, एवढा आनंद. ती गावामध्ये सगळ्याला दाखवते, की मला सोन्याची नथ दिली, मला सोन्याची नथ दिली. तर तुलसीदासजी पण बघतात, की ही सगळ्या गावाला दाखवते, सोन्याची नथ मिळाली, सोन्याची नथ मिळाली. तुलसीदासजी हसायला लागतात. म्हणे बाईची गंमत बघा, तिला नवऱ्याने सोन्याची नथ दिली. आता नथ कुठे घालणार तुम्ही? नाका. ज्या देवाने तिला नाक दिलं नथ घालायला, ते देवाला देवाला विसरली ना. देवाचं गुणगान केलं का इतकं? जसं नवऱ्याचं करते, नवऱ्याने दिली नवऱ्याने. जर नाक दिलं नसतं तर कुठे घातली असती नथ? बरोबर आहे. तुम्हाला नथेचं गुणगान करता येतं, नथ देणाऱ्याचं गुणगान करता येतं, पण जी नथ जिथे घातली जाणार आहे त्याचं गुणगान तुम्हाला कळत नाही. दानामध्ये हा सिद्धांत लागू पडतो. भूमी, आपो, अनलो, वायू, खम, मन, बुद्धी, अहंकार कुठून आलंय? सगळं देवाने दिलंय तुम्हाला. मग ज्या वेळेला एखादा विशिष्ट घटक निसर्गाचा तुम्ही दान करतात, त्यावेळेला तुम्ही प्रॉमिनंट कुठे होतात? प्रॉमिनंट तुम्ही कसे होऊ शकता? तुम्ही प्रॉमिनंट कधीच नव्हते. आजही नाही, उद्याही नाही. आपल्यातलं कोणीच कधीही प्रॉमिनंट होऊ शकत नाही. आपण देवाकडनंच घेतो आणि दुसऱ्याला जेव्हा देतो तेव्हा आपलं नाव लावतो. आता मंदिर निर्माण होणार आहे तुमच्याकडे बरं. आता काही देणगीदार असतात. आम्ही इतके-इतके पैसे दिले. आमची एक पाटी लावा. आमचं नाव तिथे दिसलं पाहिजे.
दिस वॉल इज स्पॉन्सर्ड बाय. बरोबर? तुम्ही कुठून स्पॉन्सर केलं? तुम्ही स्पॉन्सरर कसे झाले? तुम्ही जे धन कमवलंय, त्या जी बुद्धी तुम्ही वापरली धन कमवायला, कुठून कोणी दिली तुम्हाला ती बुद्धी? ती तुम्हाला देवाने दिली. मग ज्या बुद्धीचा वापर करून, ज्या मनाचा वापर करून, ज्या इंद्रियांचा वापर करून तुम्ही जे धन अर्जन केलंय, तिथे तुमचा समावेश कुठे आहे? तुमचं फक्त एकच मोठेपण आहे, की तुम्ही देव केलं किंवा तुमच्यात इच्छा झाली देण्याची बस. म्हणून दान हा जेव्हा विषय येतो, याला खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, की तुमचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे. जसं बरेच लोकं तुम्ही बघा, आता ज्यांच्याकडे YouTube आहे आणि ज्यांच्याकडे ते YouTubeमध्ये ॲड येत असतात. तर तिथे एक तुम्ही बघाल की केट्टो नावाची एक ऑर्गनायझेशन आहे. तर या केट्टो नावाच्या ऑर्गनायझेशनमध्ये ते लोकं काय करतात, जेवढे प्राणी आहे, मग कोणी कुत्र्यांचा सांभाळ कर, कोणी मांजरींचा सांभाळ कर, कोणी गाढवांचा सांभाळ कर. असं त्यांनी भरपूर काही काही प्राण्यांची जी ऑर्गनायझेशन आहे आणि लोकं त्याला डोनेट करतात. हं. आणि इतके लोकं त्यांना डोनेट करत असतात किंवा कुत्र्यांची काळजी घेतली. चांगलं आहे, घ्यायला पाहिजे. कारण निसर्गाचा घटक आहे तो प्राणी पण भगवंताचाच अंश आहे. आणि तो व्यक्ती त्या प्राण्याचं संगोपन करून देवाचं काम करतोय. तर भगवंतही खुश आहेत. मुद्दा वेगळा आहे इथे. जसं काल आपण चर्चा सेकंड पार्टमध्ये याच्याने केली होती, की ज्या वेळेला तुम्ही एका गरीब व्यक्तीला दान देतात, खाऊ घालतात, बरोबर? तुम्हाला आनंद होतो, बरोबर? कशामुळे आनंद होतो? त्याला आनंद झाला, त्याचा आनंद बघून तुम्हाला आनंद झाला. तुम्ही त्याच्या इंद्रियांना सुख दिलं आणि त्याचं सुख बघून तुमच्या इंद्रियांना सुख मिळालेलं आहे. तुमच्या इंद्रियांना जर सुख मिळालं नाही, तर तुम्ही दान करणार नाही. त्याचे मी प्रमाण देतो तुम्हाला. आता समजा, हं, तुम्ही गाडीने चाललेले आहात. मोठी गाडी तुमची आहे आणि एका ठिकाणी तुम्ही थांबला. हं. आता त्या गाडीतनं तुम्ही उतरला आणि काही गरीब लोक आहेत तिथे आणि त्या गरीब लोकांनी बघितलं, साहेब आले, साहेब आले, साहेब आले. हं. मग लगेच एक जण आला तुमच्याकडे आणि तो तुमच्याकडे भिक्षा मागायला लागला. काहीतरी द्या, काहीतरी द्या. हं. आणि तुम्ही आनंदाने किती रुपये देणार? हं. किती रुपये देणार तुम्ही आनंदाने? गरीबाला किती? बरं, हुंडीमध्ये किती टाकतो आपण? समजा असं तुम्ही खिशात हात घातला, हं, आणि खिशातनं 500ची निघाली. आपण लगेच काय करतो? सगळ्यात छोटी. बरोबर? हां. आता तुम्ही गरीबाला दान करणार. किती देणार गरीबाला? तर तुमचं खूपच मोठं हृदय. तुम्ही ₹100 दिले. बरोबर? आणि त्या गरीबाला ते ₹100 घेतले. तुम्हाला वाटलं मी काय दानशूर आहे ना. ₹100 दिले मी त्याला गरीबाला दान केलं ₹100. आणि जर तो गरीब म्हटला, "का हो साहेब, तुमची एवढी मोठी गाडी फक्त ₹100 देतात." तो तुम्हाला बोलला, की "साहेब तुमची गाडी इतकी मोठी, तुम्ही फक्त ₹100 देता." मग तुम्ही विचाराल, "किती द्यायला पाहिजे तुला?" काय म्हणेल तो? हां? तुमची गाडी जरी दिली तरी तो संतुष्ट होणार. बरोबर? मग मला सांगा, ज्यावेळेला तो व्यक्ती तुम्हाला हे बोलतो, की "साहेब तुम्ही फक्त इतकेच दिले." तुमचा चेहरा आनंदाने फुलतो की कोमलतो? कोमसतो ना? का? आता आनंद नाही झाला तुमच्या इंद्रियांना. म्हणजे आपण जे दान करतो, माझ्या इंद्रियांना सुख मिळतं म्हणून मी ते दान करतोय. ते दान मी खूप उदार आहे म्हणून करत नाही. तुम्हाला जर वाटत असेल, की तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात म्हणून दान नाही. मला त्या समोरच्या व्यक्तीला बघून माझ्या इंद्रियांना सुख मिळतंय म्हणून मी दान करतो. आता हेच उदाहरण तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात लावा. फार महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. आणि बहुतांश भक्त इथे अटकतात. समजा, जसं आपण एखाद्या गरीब व्यक्तीला काहीतरी दान करतो. वस्त्रदान, बीज जे काही ते आपली यथाशक्ती असेल आपण दान केलं. बरोबर? आपण इतक्या मेहनतीने कमवलेले पैसे त्याला देतो. आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये जर एखादा लहान मुलगा असेल, एखादी लहान मुलगी असेल, बरोबर? त्या लहान मुलाचं किंवा लहान मुलीचं तुम्ही संगोपन करतात? तिचे लाड पुरवणार, तिला कपडे, तिची काळजी, तिची औषधं, तिचा बर्थडे, तिचं रूम, तिच्या गोष्टी, बरोबर? त्या मुलाच्या, मुलीच्या चेहऱ्यावर आनंद बघितल्यावर तुम्हाला आनंद होतो का? नक्कीच होतो. व्हायलाही पाहिजे. पण तीच मुलगी जेव्हा 18 वर्षाची होते आणि ती सांगते आई-वडिलांना, की "आता मला तुमची गरज नाही." आता तुम्हाला आनंद होतो का? होतो का? नाही होत. का नाही होत?
हाच मुद्दा शिकून घ्यायचा. तुम्ही इतकं आयुष्य दान केलंय त्याला, डोनेट केलं, वेळ दिला, पैसे दिले, त्याला लागणाऱ्या गोष्टी दिल्या, त्याच्यासाठी उभे राहिले. पण एक वेळ अशी येते जेव्हा हा मुलगा मुलगी म्हणतो की मला आता नाही तुमची तितकी गरज. आणि आजच्या पिढीमध्ये तर हे खूप जास्त तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्यात पहिला मुद्दा भक्तिविनोद ठाकूर सांगतात, की ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यावर दया करतात, त्या दयेतनं तुम्ही अपेक्षा नका ठेवू. कारण त्याचे 3 घटक आहे, ते आता आपल्याला बघायचे. तुम्ही जेव्हा देतात ना, फक्त द्यायला शिका. त्यातनं काही मिळेल याची अपेक्षा ठेवू नका. आणि काही लोकं इतके दीडशाने असतात, ते म्हणतात, की आम्ही देवाला देणार. काय देणार? दान देणार. हो, हो. तुम्ही देवाला देणार. हं? काय देणार तुम्ही? ₹1000, ₹2000, 5,00,000, 10,00,000, 5 करोड, 10 करोड, 50 करोड किती देणार तुम्ही? ही कोणाची मानसिकता आहे? ही बलीची मानसिकता आहे. हं? बली जेव्हा म्हणतो ना भगवंताला, "अरे मी तुला तिघं प्लॅनेटरी सिस्टीम देऊ शकतो." भगवंत एवढे हसतात, एवढे हसतात. तो संवाद वाचा. खूप सुंदर संवाद आहे. बली आणि वामनदेव. दोघं एकमेकांची खेचतायत तिथे. मग बली जेव्हा भगवंत हसतात, त्यावेळेला बली विचारतो, "का हसला?" अरे म्हणे, "तू मला काय देशील? सगळं तर माझंच आहे." हं? मग त्यावेळेला वामनदेव त्याला म्हणतात. आपलं बली महाराज त्यांना म्हणतात. म्हणे, "तू तर नुसतं नावाचाच ब्राह्मण आहे," म्हणे, "खोटारडा." कारण त्यालाही माहिती पुढे जाऊन एक तिघं 2 पावलामध्ये सगळं घेणार. म्हणे, "तू दाखवतो काही आणि आहे काही." भामटा आहे म्हणे तू. देवाला म्हणतो बली. संवाद चाललाय त्यांचा. तर बलीला त्याची पत्नी विंध्यावली का रागवते? ती म्हणते, "अरे तू देवाकडनं घेतलंय, तू देवाला काय देणार आहे? तू देवाला काय?" अहो, ज्या वेळेला तुमच्या मनात ही मानसिकता येते, की मी देवाला काहीतरी दान देईल, हा धडधडीत अपराध श्रेणीत येतो. बलीकडनं वामन देवांचा धडधडीत अपराध झालेला आहे. तो म्हणतो, "मी देईल तुला." तुम्ही काय देणार देवाला? देवाला देण्याइतकी पात्रता आहे का? ज्याला काही गरज नाही त्याचंच नाव देव आहे ना. ज्याने सृष्टी बनवली आपल्यासाठी त्याचं नाव देव आहे ना. मग तुम्ही कसं देता त्याला? म्हणजे दान देण्याची विधी सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने माहिती नाही. जीव कोटीचा व्यक्ती भगवंताला काय देऊ शकतो? त्याची पात्रताच नाहीये. म्हणजे इथे ते काय सांगतायत, की इतका कोणी अज्ञानी असू शकतं, की कोणाला दान द्यायचं, कसं ध्यान द्यायचं, याची सुद्धा आपल्याला विधी माहिती नाही. जसं इथे बली महाराजाचं आपण उदाहरण बघितलं. जसं आई बाळासाठी करते, बरोबर? बाळाला आई दूध पाजते आणि त्याचा चेहरा जेव्हा बघते तेव्हा आईला आनंद होतो. किती गोड माझं बाळ, किती हसतं, किती छान. बरोबर? सिद्धांत काय? आपल्याला देताना फक्त द्यायचं आहे. तिथून मला काय मिळेल याच्याकडे माझं लक्ष जाणं अपेक्षित नाही. का? कारण इथे जितके काही संबंध आहेत, पती-पत्नी, आई-वडील, मुलं, हे फक्त आणि फक्त गीतेच्या 3ऱ्या-4थ्या अध्यायानुसार इथे फक्त ट्रान्झॅक्शन चाललंय. काय चाललंय? तुमच्या गत जन्माची कर्म नलिफाय होत आहेत. तुम्ही घेतलंय म्हणून तुम्हाला आता देणं. तुम्ही त्यांच्याकडनं काय घेतलंय म्हणून ते तुम्हाला देत आहेत. विषय संपला. घेताय. इथे फक्त आणि फक्त प्युअर ट्रान्झॅक्शन चाललेलं आहे. म्हणून बऱ्याच वेळेला बघा, आपण एखाद्याला काहीतरी दिलं. हं? आपल्याकडे लगेच एक सवय थँक यू. म्हणतो आपण. आणि ही थँक म्हणण्याची जी सवय आहे, कालांतराने तो मुलगा इतका शिकतो थँक छोट्या-छोट्या गोष्टीला तुम्ही थँक म्हणता. चांगली गोष्ट आहे, म्हणायला पाहिजे. पण त्याच्याने सवय काय लागते त्याला, की उद्या जर त्याला कोणी थँक म्हटलं नाही, तर त्याची चिड होते. थँक पण नाही म्हटले. प्रभूजी एवढे अहंकारी. थँक पण नाही बोलले. मी तर एवढं केलं प्रभूजी. थँक पण नाही बोलले. मग तुम्ही ज्यावेळेला देतात, त्यावेळेला हा भाव कुठून येतोय, की आपण देतो आहोत. हा भाव अत्यंत आपल्यासाठी चुकीचा आहे. आणि हेच आपण काय करतो, मी 16 माळा करतो, मी 4 नियम करते, मग मी तर कथेला आलो, मी तर कथेला आली, मग तर आम्ही तर घर सोडून आलो, घरी तर आता कोणीच नाही, घराला तर आता लॉक आहे आणि आमचा कुत्रा तो उपाशी आहे. त्याला कोण खाऊ घाल? हं? बरोबर. म्हणजे काय? आपण जो काल सुधीर प्रभूंनी प्रश्न विचारला होता, की आपल्यात हे भाव अजून का आहेत? कारण आपण अजूनही भगवंताला ग्रेटफुल
अजूनही माझ्या मनात काय आहे, की मी उपकार करतोय 16 माळा करून. मी 4 नियम पालन करून उपकार करतोय. मी सत्संगाला येऊन देवावर उपकार करतोय. काही करू नका. काही गरज नाही करण्याची. त्याला आपल्या उपकारांची गरज नाही. नामाची गरज कोणाला आहे? त्याला की आपल्याला? भागवताची गरज कोणाला आहे? त्याला की आपल्याला? भक्तांच्या संघाची गरज कोणाला आहे? त्याला की आपल्याला? मग कोणासाठी करता आहात? हे तर पहिले क्लिअर करा. याच्यात माझं कल्याण जास्त आहे. नाम जप केल्यावर मन कोणाचं स्थिर झालंय? मग आपल्यात गडबड काय झालीये, की हा भाव की मी देवालाही देऊ शकतो, हा का येतो? किंवा मला कमी मिळालं हा भाव माझ्यात का येतो? कारण जे दिलंय देवाने त्याच्याविषयी माझ्या मनात कुठेही अजून ग्रॅटिट्यूड नाहीये, कृतज्ञता नाही. सांगा बरं, मनातल्या मनात विचार करा आणि मला विचार करून सांगा, की लास्ट टाईम कधी होता ज्यावेळेला तुम्ही कृष्णाला म्हटले, की कृष्णा धन्यवाद. जसं काल साधू जेवण त्यांची स्टोरी सांगितली. ते आणि त्यांच्या माताजी येणार होते भगवंताला धन्यवाद सांगायला, की बाबा इतकं तू दिलं आम्हाला. लास्ट टाइम कधी जेव्हा तुम्ही बोलले, की भगवंता धन्यवाद? नाहीये. तो भावच नाही आपल्यात अजूनही. म्हणून जिकडे-तिकडे आपल्याला फक्त त्रुटी, 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 कमतरता, कमतरता, कमतरता दिसते. कारण जे मिळालंय त्याच्या प्रतीच कृतज्ञता नाही. आणि जे मिळालंय त्याच्या प्रती जर तुम्हाला कृतज्ञता नसेल, तर ते भगवंत कधीच वाढवून देत नाही. बऱ्याच भक्तांची कंप्लेंट असते, की प्रभूजींचा आम्हाला संग मिळत नाही. आमच्या गुरु महाराजांचा आम्हाला संग मिळत नाही. बरोबर आहे, रास्त आहे ती कंप्लेंट. पण जे मिळतंय त्याला तरी तुम्ही गंभीरतेने घेतायत का? हे तुम्हाला कळतंय का? हे तुम्हाला तुमच्या गुरुच्या कृपेने मिळाले. तिथे तुम्हाला गुरु नाही दिसत. गुरुची कृपा तिथे नाही दिसत आपल्याला. मग आपण किती वेल कनेक्टेड आहोत आपल्या गुरुशी, आपल्या परंपरेशी, की माझ्यासाठी काय केलं गेलंय? ही ग्रॅटिट्यूड कधी येईल? आणि जोपर्यंत ती ग्रॅटिट्यूड नाहीये, तोपर्यंत आपण फक्त आणि फक्त काय करणार आहोत? त्रुटी शोधणार आहोत. म्हणून ज्या वेळेला आपण जीव दुसऱ्या जीवावर दया करतो, 3 गोष्टी होणार. नीट लक्षात घ्या. फार गंभीर विषय आहे. सगळ्यात पहिले, तिथे अहंकार सूक्ष्म रूपाने येणार, की मी दिलं, मी केलं, माझ्या लेकरांसाठी केलं, माझ्या पतीसाठी केलं, अहंकार येणार. दुसरी गोष्ट, तिथे एक्स्पेक्टेशन येणार. थँक पण म्हटले नाही. मला काही बोलून पण दाखवलं नाही. दुसरं एक्स्पेक्टेशन आणि तिसरं येणार, तिथे अटॅचमेंट होणार. की मी त्या व्यक्तीसाठी उभी होती, मी त्या व्यक्तीसाठी उभा होतो. मग आज माझ्यासाठी का कोणी उभं नाहीये? ही जी अपेक्षा ही कुठून आली? कारण तुम्हाला त्या देण्यामध्ये अटॅचमेंट आहे. म्हणून या 3 गोष्टी सूक्ष्म अहंकार, एक्स्पेक्टेशन आणि अटॅचमेंट. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, देताना समोरचा देईल याच्याकडे लक्ष नसलं पाहिजे. तुम्ही जर या अपेक्षेने देत असाल, की समोरचा देईल, मग याचा अर्थ तुम्हाला अजून काहीच कळलेलं नाही. तुम्हाला काही पाहिजे असेल, तर त्याच्याकडनं मागा कारण तो देण्याला सक्षम आहे. त्याच्याकडे इतकं आहे, इतकं आहे, इतकं आहे देण्यासारखं, की देत राहिलं तरी ते संपणार नाही. तुम्ही ज्या व्यक्तीकडनं मग ती स्त्री असेल, पुरुष असेल, मुलं असतील, आई असतील, वडील असतील, त्यांच्याकडे देण्यासारखं किती आहे तुम्हाला? त्यांच्याकडनं कशी अपेक्षा करताय? माझा पती चुकला, माझी पत्नी चुकली, माझी लेकरं चुकली, मला पाहिजे तेव्हा हे लोकं उभे नव्हते. अहो तुम्ही मागताय कोणाकडून? ज्याच्याकडेच नाहीये तो हे बघा तो तुम्हाला देत का नाही? कारण त्याच्याकडे नाहीये ना. किंवा त्याला तुमची गरज नाहीये. 2 गोष्टी असतील. एक तर त्याला गरज नाही किंवा त्याच्याकडे नाहीये. मग तुम्ही अशा व्यक्तीकडनं का अपेक्षा ठेवताय, की ज्याच्याकडे स्वतःकडेच नाहीये आणि त्याला तुमची गरज नाही. पण तो गरजू आहे. त्याला आपल्या भक्तीची आवड आहे. गरज नाही म्हणत, आवड आहे. तो आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. कधी सेवा करेल, कधी सेवा करेल, कधी माझ्याकडे येईल, क्षणाक्षणाला भगवंत वाट बघताय. कधी येतील भक्त, कधी येतील भक्त. मग आपण त्याच्याकडनं काय एक्सपेक्ट करत नाही. कारण ह्या संसारातले लोक नाही तुम्हाला संतुष्ट करू शकणार. चुकीच्या व्यक्तीकडे एक्सपेक्ट करू नका. मग तुमच्यात तो मोह निर्माण होईल, की मी केलं तर आणि माझ्यासाठी आज कोणी करत नाही. यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर आपण काही उदाहरणं आता पहिले समजून घेऊ. कारण
समोरच्या व्यक्तीकडे त्या गोष्टीचा तुटवडा आहे. त्याच्यामुळे तो तुम्हाला ते देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आपण बघितली, की आपण जेव्हा देतो, तो समोरचा व्यक्ती माझ्या इंद्रियांना सुख देतो, म्हणून मी त्याला देत असतो. आता आचार्यांच्या दृष्टिकोनातून दया आपण बघूया. जसं जीवदया करताना आचार्य म्हणजे समजा आता एखादा प्रचारक आहे किंवा जाऊ द्या प्रभुपादांचं उदाहरण घेऊ. प्रभुपादांनी इतके शिष्य बनवले, जगभरात प्रचार केला. कशासाठी प्रचार केला? कोणासाठी प्रचार केला? भगवंताचा आदेश होता. कृष्ण प्रित्यर्थ तो प्रचार आहे. कृष्णाला ते हवं होतं म्हणून त्यांनी प्रचार केलेला आहे. प्रभुपाद त्यांच्या भजनामध्ये लिहिताना माझी काही येण्याची इच्छा नव्हती ते. सगळ्यांना भजन माहिती आहे. मग का आले ते? कारण त्यांना भगवंताने सांगितलं होतं, की बाबा तुम्ही जा आणि हा जो माझा मेसेज आहे गीता आणि भागवतचा तुम्ही जाऊन भक्तांना सांगा. मग आचार्य आपल्याला काय शिकवत आहेत? ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीवर दया करतो, तर वरचे जे 3 पॅरामीटर्स आहेत, विशेष करून अटॅचमेंटकडे लक्ष द्या आणि प्रचारात हा घटक आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. तुम्ही ज्या व्यक्तीला प्रचार करता, तुम्ही त्याच्याशी आसक्त होतात. तुम्ही त्याच्याकडनं एक्स्पेक्टेशन ठेवायला लागतात. कुठेतरी सूक्ष्म अहंकार तुमचा वरती येतो, की मी याला प्रचार केला. तुम्ही काय प्रचार करणार? तुम्ही काय प्रचार करणार? कोणाला प्रचार करणार? आणि बरं तुम्ही काय प्रचार करता? जे आचार्यांनी शिकवलं तेच रिपीट करतो. मग त्याच्यात तुमचं काय झालं? बरं अटॅचमेंट कशाला असली पाहिजे? तो काय तुमचा नातेवाईक आहे, की तुमच्या घरातला व्यक्ती आहे? तो बाहेरून आलेला व्यक्ती आहे? आपण प्रचार करताना निरासक्तच करावा लागेल, नाही तर तुम्हीच त्याच्यात अडकून जाल. म्हणजे ती कशी गंमत आहे माहिती आहे का? जसं तुम्ही एखाद्या मंदिरात गेला, हां? आणि मंदिरात आपण तिथे बघतो ना काही गरीब लोकं असतात. तुम्ही गरीब लोकांना दान देतात. तो गरीब माणूस काय म्हणतो तुम्हाला? गरीब माणूस काय म्हणतो? तुमचं कल्याण हो, तुमचं चांगलं हो. आता मला सांगा याच्यात जर इतकीच ताकद आहे तुमचं कल्याण करण्याची, मग भिक्षा मागतो. बरं. तो एवढा आशीर्वाद जर देतोय तुम्हाला, की तुमचं कल्याण हो. अरे मग तू भिक्षा मागतोय. बरोबर आहे? मग तुम्ही कोणामध्ये, कुठे आणि कसं इन्व्हेस्ट करता आहात, हा मुद्दा तुम्हाला फार समजून घेणं गरजेचं आहे. आता 3 उदाहरणं आपण घेऊयात, जेणेकरून आत्तापर्यंत जे आपण कव्हर केले, ते आपल्याला क्लिअर होऊन जाईल. जसं आपण आत्ता बघितलं, की आचार्य स्वतःच्या प्रीतीसाठी, स्वतःच्या इंद्रियांना सुख देण्यासाठी प्रचार करत नाही. ते भगवंताच्या इंद्रियांना सुख देण्यासाठी प्रचार करतात. इथे 2 सिद्धांत आले बरं. स्वइंद्रिय प्रीती किंवा कृष्ण इंद्रिय प्रीती. जिथे स्वइंद्रिय प्रीती आली, तिथे व्यक्ती अडकणार. आता तिसरा मुद्दा. जिथे स्वइंद्रिय प्रीती आहे, तिथे फक्त पुण्य जन्माला येणार. तुम्ही लेकरांसाठी चांगलं केलं, पुढच्या जन्मात तुमची लेकरं तुमच्यासाठी चांगलं करतील. तुम्ही नातेवाईकांसाठी केलं, पुढच्या वेळेला ते करतील. समाजासाठी केलं, समाज तुमच्यासाठी केलं. पुण्य, संपला विषय. ट्रान्झॅक्शन, प्युअर ट्रान्झॅक्शन. पण ही वैकुंठ चेतना नाही. वैकुंठ चेतना काय आहे? ते आता आपण थोड्या याच्यात बघूया उदाहरणार्थ. तर जसं आपण प्रभुपादांचं उदाहरण घेतलं. प्रभुपादांनी दिलं. कशासाठी दिलं? की या सगळ्या जीवात्म्यांना कृष्णाशी कनेक्ट करणं गरजेचं आहे. फोकस कुठे होता प्रभुपादांचा प्रचार करताना? प्रभुपादांचा फोकस प्रचार करताना कृष्ण कनेक्शन, की हा कृष्णाकडे चालला आहे का? याला कृष्णाविषयी प्रीती, कृष्णाविषयी आकर्षण जनरेट होतंय का? हा सिद्धांत आहे. याला म्हणतात कृष्ण इंद्रिय प्रीती, जी बहुतांश वेळेला आपल्या परिवारात जरी भक्त असले, तरी ती होत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण जीवदया म्हणतो, तिचा वास्तविक गाभा समजून घ्या. जसं आपण आता उदाहरण घेऊया. कुठपर्यंत आपण केली पाहिजे जीवदया? त्याचे लिमिट काय आहेत? पहिलं उदाहरण घेऊयात आपण. भरत महाराज. हं? भरत महाराजांनी कोणावर दया केली? हरणावर दया केली. आपल्याला सगळ्यांना स्टोरी माहिती आहे. ज्या वेळेला आता थोडंसं आपण एक पहिले मुद्दा त्यांच्या हिस्ट्रीमधला घेऊया, की भरत महाराज सगळ्या तिघ लोकांचे राजे आहेत. म्हणजे इथले जेवढे सप्तद्वीप आहेत, सप्तद्वीपाचे ते राजे आहेत. मला आता सांगा, की ज्यावेळेला त्यांनी घर सोडलं, मागे वळून पाहिलं का त्यांनी? का नाही पाहिलं? कारण इतकी कृष्ण इंद्रिय प्रीती वांछा आहे त्यांच्यामध्ये, की कृष्णाला सुख द्यायचं, कृष्णाला सुख द्यायचं, कृष्णाचं भजन करायचंय, की लोक रडत असताना सुद्धा घराकडे असं त्याग केला जसं कोणी मलवत निष्ठा त्यागली, तसं निघून गेले. मग तिथे का दया नाही आली?
तिथे स्वतःच्या लोकांविषयी, आणि बरं त्यांना तर गरज होती ना एक योग्य राजाची. मग योग्य व्यक्तीची गरज आहे, लोक गरजू आहेत, तरी तिथे तुम्ही दया नाही दाखवली का? कारण तिथे आता मनात एकच भाव आहे, की मला कृष्ण इंद्रिय प्रीती, मला कृष्णाला सुख द्यायचंय, कृष्णाला सुख द्यायचंय. आता दुसरा मुद्दा, ज्या वेळेला त्यांच्या जीवनात ते हरिण येतं. बरं हरिण काय येतं, याला पण खूप सुंदर एक मुद्दा आहे. का आलं हरिण त्यांच्या जीवनामध्ये? भरत महाराजांच्या जीवनात हरिण का आलं? हं. हा? एकटे होते, बरोबर, खूप छान, बरोबर तात्पर्यातले. अजून काय? एकटे होते म्हणून अडकले, बरोबर. अजून काय? हरिण का आलं? एक्झामिनेशन, बरोबर. कसली? कसली एक्झामिनेशन? तर सिद्धांत लक्षात घ्या. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीविषयी मला अजूनही आकर्षण आहे, नीट लक्षात घ्या. ज्या वेळेला एखाद्या गोष्टी, व्यक्ती, वस्तूविषयी मला आकर्षण जाणवतं, भगवंत काय संकेत देत आहे? इथे काम करणं गरजेचं आहे. इथे तू वीक आहेस. भरत महाराजांसमोर हरिण का आलं? कारण भगवंताचं म्हणणं आहे, तुझ्यामध्ये अजूनही तो जुना दयाभाव आहे, जो तुझ्या कामात येणार नाही. याच्यावर जर तू काम केलं नाही, तर तू परत माझ्यापासून लांब होणार, आणि तेच झालं. म्हणजे ज्या वेळेला एखादी विशिष्ट गोष्ट समोर येते, त्यातनं जर काही भाव विशिष्ट जन्म घेत असतील, तर त्या गोष्टीकडे अधिक लक्ष आपलं जाणं गरजेचं आहे, की मला इथे जास्त काम करायचंय. बहुतांश वेळेला आपण फक्त हरणाला घाबरतो, घाबरण्याची गरज नाहीये. भगवंत सांगताय तिथे काम केलं तर हे हरिण पण निघून जाईल. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा ते तिथे सांगतायत, की मग हरणाबरोबर का आसक्त झाले ते? कारण त्यांचा जो जुना दयाभाव होता, की मी करतोय समाजासाठी, मी दुसऱ्यांना देतो, मी दुसऱ्यांना देतो, मी दुसऱ्यांचं संरक्षण करू शकतो, हा भाव तिथे उजागर झाला. आणि तिथे जसं प्रभूजींनी सांगितलं, की सांगायला कोणीच नव्हतं, प्रभूजी इतकी दया करू नका, हे सांगायला कोणी नव्हतं. म्हणून टप्प्याटप्प्याने हे बघा, कोणाचंही पतन एका दिवसात कधीच होत नाही, कधीच नाही. जर एका दिवसात तुम्हाला पतन होताना दिसत असेल, तर समजून घ्यायचं आधीच पतित होता, पडलेला होता, फक्त तुम्हाला आज कळलं. एवढंच म्हणतो. तर भरत महाराज हरणाशी आसक्त होणं हे त्यांच्या जुन्या दयाभावाचं लक्षण आहे. बरं त्यांनी दया केली ती कशावर केली? फक्त शरीरावर. खरी दया काय आहे, की जर त्याच्या चेतनेचा स्तर वरती करू शकत नसाल, तर ती दया काही कामाची नाही. तुम्ही त्या हरणावर दया केल्यानंतर हरीण 16 माळा जप करणार आहे का? 4 नियमांचं पालन करणार आहे का? सत्संगाला येऊन बसणार आहे का? तो जास्तीत जास्त काय करू शकतो? कीर्तनात डान्स करू शकतो. आणि नंतर तुम्ही जो प्रसाद उरवाल तो खाऊ शकतो. एवढंच करू शकतो. बरोबर आहे? त्याच्या प्रगतीला दुसरं साधन काहीच नाही. मग इथे प्रभुपाद तेच सांगतायत, की बाबा ज्या वेळेला तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर दया करतात, त्याच्या शरीरावर दया ठीक आहे, ती गरजेची आहे. पण तिथून जर त्याचा स्तर वरती येत नसेल, तर त्याचा धडधडीत त्याग करा. काही गरज नाही त्या दयेची. त्याची उदाहरणं आता मी तुम्हाला देतो. बहुतांश ठिकाणी बघा, बऱ्याच आई-वडिलांची हे म्हणणं असतं, की बाबा मुलं जप करत नाही, ए नाही, बी नाही, सी नाही, हे काय प्रॉब्लेम, आमच्या पतीचा प्रॉब्लेम, पत्नीचा प्रॉब्लेम, नातेवाईकांचा प्रॉब्लेम. त्यांच्या चेतनेचा स्तर जर तुम्ही वाढवू शकत नसाल, तर तुम्ही तुमचं तुमचं जीवन, तुमच्या ज्या जबाबदाऱ्या त्या पार पाडा आणि तुमचं जीवन सातत्याने चालू ठेवा. सातत्याने त्यांच्यावर दया करण्याची गरज नाहीये. आपण हे म्हणत नाही की त्यांच्या गरजा पुरवू नका, तो भाग नाही. चेतनेच्या स्तराचा विकास होतोय का? आपल्याकडे तर अशी उदाहरणं आहेत, जिथे तर प्रॅक्टिकल त्याग केलाय. आता जसं सुनीतीचं उदाहरण घ्या. बरोबर? ज्या वेळेला ध्रुवाला त्याची सावत्राई काय बोलली? सावत्राई काय बोलली ध्रुवाला? हं? थोडक्यात ती म्हटली की मरून जा. बरोबर? तुम्हाला जर कोणी असं बोललं, "मरून जा." कसं वाटेल? किती लोकं आहे की त्याच्यानंतर घर सोडून तपस्येला जाणार सांगा बरं? नाही, तुम्ही उलट कराल. तुम्ही बीड बॅग लावून द्याल. नको जाऊ दे ते काय. मंदिरात गेल्यावर ते म्हटले मरून जा. तुम्ही तपस्येला नाही जाणार. आहे ती तपस्या सोडून द्याल तुम्ही. एवढी गॅरंटी आपली.
कोणी आहे का आई त्यावेळेला सांगेल की नाही तू अजून 16च्या ऐवजी 32 कर, 64 कर, 128 कर. ध्रुवची आई प्रॅक्टिकल होती. ध्रुवाच्या आईने दया केली का? केली. एका लिमिटपर्यंत केली. ती स्पष्ट बोलली की "बाळा, या परिस्थितीत मला शक्य नाही तुला. तू जी मदत अपेक्षा करतो ती मी नाही करू शकत." मग तो म्हटला, "कोण करेल?" तो म्हणे, "भगवंतच करू शकतात." "कुठे भेटतात?" असं ऐकलंय की ते जंगलात तपस्या करायला जे जातात त्यांना भेटतात. ध्रुव दुसऱ्या क्षणाला निघाला तिथून. त्याच्या आईने दया केली ना, आपण कुठे नाही म्हणतो, दया करा. पण तिला पण माहिती होतं, की याला मी कुठल्या लिमिटपर्यंत दया करू शकते, कुठल्या लिमिटपर्यंत दया दाखवू शकते. तिला माहिती होतं, की मी याचा स्तर वरती नाही करू शकत. म्हणून ती म्हटली, की "तू जा जंगलात, तिथे तुला योग्य मार्गदर्शन मिळेल." नारद मुनी आले, भगवंताची गाठ घालून दिली आणि ध्रुव 6 महिन्यांनी परत आला. दुसरं उदाहरण. जसं आपण बघतो, की ज्या वेळेला कैकेयीमुळे भगवान रामचंद्र वनवासाला गेले, बरोबर? ज्यावेळेला भरत परत येतो, त्याची सख्खी आई आहे ना. मग ज्यावेळेला भरताला हे कळतं, की आई चुकली, भरताने दया केली का? भरत कठोर होता त्याच्या आईवर. इतका कठोर, की तो त्याच्या आईला म्हणतो, की "तू आईच नाहीयेस माझी. राम जर नसते, तर मी तुझा केव्हाच त्याग केला असता." तिथे दया दाखवली का? नाही, तिथे दयेची गरजच नाहीये. कारण तिचा स्तर ऑलरेडी इतका खाली गेलेला आहे चेतनेचा, की त्याला वर आणणंच गरजेचं आहे. बरं वर आणायला कोण आता जाणार? कारण भरत म्हटलं, "मी हिची जबाबदारी घेणार नाही." राजगुरूंकडे गेले. राजगुरूंना सांगितलं, की हिचाच काय? हिचा स्तर इतका खाली गेलाय, की हिच्या स्तरामुळे पूर्ण प्रजेचा स्तर खाली गेला. राजगुरूंकडे जातात. राजगुरू म्हणतात, "माझ्यात बळ नाही. एकच व्यक्ती करू शकतो, राम." आणि त्याच्यानंतर ठरतं, की या सगळ्यांच्याच चेतनेचा स्तर जर राम वरती करू शकतात, तर सगळे कुठे जाऊयात? रामाकडे जाऊयात. यांच्या शारीरिक गरजा पुरवण्यात गेला का वेळ नाही. इमिजिएट चेतनेचा स्तर वरती कसा येईल याच्याकडे लक्ष आहे आणि सगळी पूर्ण अयोध्येची प्रजा रामाला परत आणण्यासाठी गेली. म्हणजे विचार करा, ज्या भरताला हे कळलं, की या स्त्रीचा मी स्तर वरती नाही करू शकत, मानसिक रूपाने, शारीरिक नाही, मानसिक रूपाने त्या व्यक्तीला तिथेच त्यागून दिलं. जर आपण एखाद्यावर दया करत असू आणि त्या दया फक्त शारीरिक स्तरापर्यंत असेल आणि त्या व्यक्तीचा आध्यात्मिक प्रगती होत नसेल, तर अशी दया आपल्याला करायची नाहीये. कारण त्या दयेमुळे होऊ शकतं, भरत महाराज जसे त्या हरणात आसक्त झाले, तसं त्या व्यक्तीमध्ये आपण आसक्त होऊ आणि परत पुढे एक जन्म आपल्याला घ्यावा लागेल. म्हणून जी दया बाह्य रूपाने खूप चांगली दिसते, खूप पुण्य कमावणारी आपल्याला दिसते, तिचा आंतरिक भाव तितकाच कठोर आहे. जर ती तुम्हाला योग्य पद्धतीने नाही दाखवता आली, तर तीच तुम्हाला एक नवीन जन्म घेण्यासाठी भाग पडेल. तिसरं एक उदाहरण आपण घेऊयात. 9व्या स्कंदात हे उदाहरण येतं. जसं ययाती महाराजांची स्टोरी माहिती आहे? बरोबर? ययाती महाराजांच्या स्टोरीमध्ये ययाती महाराजांचे एक चिरंजीव आहेत. यदू महाराज. यांच्यातनं यदुवंश झालाय. बरोबर? सगळ्यांना माहिती आहे. तर ज्या वेळेला ययाती महाराजांना शाप मिळतो, त्यांचे सासरे शाप देतात. बरोबर? काय शाप देतात? म्हातारा होशील आणि ते तत्क्षणी म्हातारे होतात. पण त्यांचं म्हणणं आहे, की माझ्या इच्छा संपलेल्या नाही. मला अजूनही इंद्रिय सुख घ्यायचंय. मग ते त्यांच्या मुलांना बोलवतात. पहिले 3 मुलं आणि देवयानीकडनं 1 मुलगा आहे. कुठला मुलगा तयार होतो? कुठला मुलगा तयार? शर्मिष्ठेचा की देवयानीचा? ऑफिशियल लग्न झालंय कोणाशी? शर्मिष्ठेशी. देवयानी तर हं? तर जी पत्नी आहे, तिची तिघही मुलं म्हणतात, "आम्ही देणार नाही." ते एकाला तर शाप देतो, की "तू यवन राजा होशील." दुसऱ्याला तर राज्याच्या बाहेर काढतात. आणि यदू महाराजांना म्हणतात, की "तू मोठा जरी असला तरी मी तुला राजा बनवणार नाही." दुसरी जी आहे, तिच्या मुलाला राजा बनवतात. का? कारण तो म्हणतो, "पप्पा माझं यौवन घ्या तुम्ही." हं? दया केली ना त्याने वडिलांवर. बरोबर? वडिलांवर दया केली. शास्त्र तर किती गुणगान करतात त्याचं. वडिलांवर दया केली, वडिलांवर दया केली. हो, पण मुद्दा काय आहे? ती दया करून काय फायदा झालं?
तुम्ही ज्या वेळेला ययाती महाराजांवर दया केली, तुमचं यौवन दिलं, तुमच्या युवा अवस्थेला तुम्ही अर्पण केलं, फायदा काय केला, उपयोग काय केला ययाती महाराजांनी? काही नाही. चेतनेचा स्तर खाली, 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 खाली इतका खाली येतो, की एक दिवस ते स्वतःवर एवढे चिडतात, म्हणे सगळं बोगस आहे आणि त्याच्यानंतर ते भक्तीला लागतात. यदू महाराज हुशार होते. आपल्या वडिलांवर उगाच दया नाही केली त्यांनी. त्यांचं म्हणणं होतं, की माझ्या कुळात कृष्ण येणार आहेत. मला कृष्ण लवकर यावे त्याच्यासाठी मला हा जो माझ्या जीवनाचा प्रोग्रेस हा पटकन करणे म्हणजे पुढे जाऊन माझ्या कुळामध्ये कृष्ण येतील. म्हणजे विचार करा यदू राजाने आपल्या वडिलांवर सुद्धा दया नाही केली. का? कारण त्यांना माहिती होतं, की मी माझ्या वडिलांच्या चेतनेचा स्तर नाही वाढवू शकणार. म्हणून दया कुठपर्यंत चांगली आहे? दया तिथपर्यंतच चांगली आहे, जिथे तुम्हाला हा कॉन्फिडन्स आहे, की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या चेतनेचा स्तर वाढवू शकतात. उगाच जर तुम्ही फक्त शरीरावर दया केली, त्याच्या शरीराशी तुम्ही आसक्त व्हाल आणि त्या आसक्तीमुळे परत आपल्याला एक देह घेणं भाग होईल. जसं काही भक्त म्हणतात, की मग काय जसं शिवानंद सेनचं उदाहरण येतं. शिवानंद सेनने कोणावर दया केली? कुत्र्यावर केली बरोबर. आता काही भक्त म्हणतात, त्यांनी तो कुत्रा तर त्यांच्या बरोबर येत होता ना. आम्ही पण घरी एक कुत्रा ठेवतो. ठेवा. कुत्रा ठेवायला प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही त्या कुत्र्याला वैकुंठात पाठवू शकता का? तुम्ही त्या कुत्र्याला सगळ्यांसमोर वैकुंठात पाठवलं आहे ना? महाप्रभूने असं खोबऱ्याचा तुकडा टाकला, त्याने तो खाल्ला आणि हात वर केले, हरी बोल म्हटला आणि सगळ्यांच्या देखत त्याने देह सोडला, वैकुंठ विमानाला वैकुंठात निघून गेला. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही कुत्र्याला उद्या खोबरं खाऊ घाला घरी गेल्यावर. हं? आणि तुम्ही कीर्तन करा. कीर्तनात तो कुत्रा काय म्हणेल? हरे कृष्णा टू यू. तो भॉ भॉ भॉच करणार. आता मला सांगा, हा कुठे जातो वैकुंठात? आणि ते लोक इतके आसक्त कुत्र्याची, तो कुत्रा किचन मध्ये येतो. इतका लाड त्या कुत्र्याचे, इतके लाड की मालक आणि कुत्रा एका ताटात जेवतात. म्हणजे कोण कोणाचा महाप्रसाद घेतंय अवघडच आहे सांग. ही दया आपल्या काही कामाची नाही. म्हणून मग ते आपल्या घरातले लोक बाहेरचे असतील, दया कुठपर्यंत करणं आहे याचा आपल्याला एक लँडमार्क करणं. नाही तर ही दया जी इतकी अट्रॅक्टिव्ह दिसते, जी करताना माझ्या इंद्रियांना एवढं प्रचंड सुख मिळतं, ते सुखच आपल्याला कालांतराने काय करणार आहे, परत जन्म घ्यायला भाग पडणार आहे. तर हा दयेचा मुद्दा आहे, जे भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या काही आर्टिकल्स मध्येही मांडतात. त्यांच्या भजनांमध्येही हा खूप प्रखरतेने हा मुद्दा येतो. म्हणून जीवदया आचार्यांची कुठल्या रूपात आहे? त्यांच्या पुस्तकांच्या रूपात आहे. म्हणून त्यांची पुस्तकं सातत्याने वाचणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि दया जेव्हा आपण करतो, त्या दयेला 2 भाग आहेत. एक भौतिक आहे, एक आध्यात्मिक आहे. जर तुम्ही फक्त भौतिक केली, तर भरत महाराजांसारखे तुम्ही अडकून जाल. आध्यात्मिक म्हणजे काय? त्या व्यक्तीच्या चेतनेच्या स्तराची प्रगती होत आहे का? याच्याकडे सातत्याने आपलं लक्ष जाणं गरजेचं आहे. ते होत असेल, तर आपण त्या व्यक्तीवर दया करू शकतो आणि ती दया फलित कशी होईल? की याला भगवंताविषयी आकर्षण निर्माण होईल आणि शेवटी हा व्यक्ती भगवंताकडे परत जाईल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. माहिती. हरे कृष्ण. थँक यू व्हेरी मच प्रॉजे. खूप खूप सुंदर लेक्चर होतं कालचंही आणि आजचंही. माझ्या मनात एक प्रश्न आहे. तुम्ही सुरुवातीला सांगितलं, की अ, कोणताही संप्रदाय असला, जसं पुष्टी मार्ग असो किंवा दुसरे त्यांचे वेगवेगळे मंत्र आहेत. आपला हरे कृष्ण महामंत्र आहे. पण शास्त्र तर सगळ्यांचं एकच आहे आणि आपण जे आचार्याकडून ऐकलं, तर त्यानुसार हरे कृष्णा महामंत्र हा कलियुग तारणारा महामंत्र आहे. बरोबर महामंत्र म्हटले गेलेले आहे. बरोबर आणि दुसऱ्या संप्रदायामध्ये आय डोंट नो की त्यांच्या दृष्टीनं ते महामंत्र आहेत का, हा पहिला प्रश्न. का बरोबर म्हणजे म्हणजे कुठंतरी शास्त्र वेगळं वेगळं होतंय का तिथं. बरोबर बरोबर. आणि दुसरी गोष्ट पुन्हा जीवदयेचं जे तुम्ही सांगितलं, हं, तर जीवदयेची व्याख्या तुम्ही खूप सांगितली की लिमिट मध्ये आपण जीवदया करायला पाहिजे. बरोबर पण काही संप्रदाय आहेत, जसं जैन संप्रदाय,
की त्यामध्ये त्यांनी जीवदया म्हणजे इतकी बरोबर, हायेस्ट लेव्हलला सांगितलेली की ते श्वास घेण्यास बरोबर, तर मग ह्या टीचिंग पण संप्रदायानुसार चेंज होतात का की कसं म्हणजे बरोबर. हाऊ कॅन ऍक्सेप्ट इट? ठीक. तर प्रभूजींचे 2 प्रश्न आहेत. एक-एक करून आपण घेऊया. पहिला प्रश्न त्यांनी विचारला, की जसं आपल्याला हे सांगितलं गेलंय, की हरे कृष्ण महामंत्र हा कली संतरण उपनिषदातला मंत्र आहे. आता पुराण काही प्रत्येक संप्रदायासाठी तर वेगवेगळे नाही, ते सगळ्यांसाठी कॉमनच आहे. बरोबर? तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, की कलियुगातला हा जो मंत्र आहे, इति षोडशकं नाम्नां कलिकल्मषनाशनम्. तर 2 गोष्टी आहेत. आपल्याला भगवंताने 4 संप्रदाय दिलेत. आपल्याला पुराणांमध्ये हा श्लोक पण येतो. तर प्रत्येक संप्रदायाच्या भगवंताच्या सेवेची जी पद्धती आहे, हं, ती पद्धती वेगळी आहे. पहिली गोष्ट. शास्त्र सगळ्यांसाठी कॉमन आहे, फाउंडेशनल. बरोबर? आता शास्त्रात पण तुम्हाला काही एक मंत्र नाही सापडणार. जसं ध्रुव महाराजांनी कुठला मंत्र जप केला? बरोबर? आज जर कोणी ओम नमो भगवते वासुदेवाचा जप केला, तर तो जाईल का भगवंताकडे? नक्कीच जाईल. एवढंच आहे, की त्याला तो प्रामाणिक परंपरेच्या माध्यमातून येणं अपेक्षित आहे. पहिला स्कंद घ्या. पहिल्या स्कंदामध्ये पांडव, पांडव ज्यावेळेला स्वर्गारोहणाला जातात, म्हणजे भगवद्धामाकडे प्रस्थान करतात. भागवत काय सांगतंय? कुठली विधी घेतली त्यांनी? नामजप तर कुठेच नाही. अष्टांग मार्ग घेतलाय. आता तुम्ही म्हणा भगवंताचे एवढे शुद्ध भक्त अष्टांग मार्ग कशाला करताय? मुद्दा हा आहे, की स्थिती म्हणजे जो काळ चाललाय, त्या काळात जो साधक आहे, त्या साधकाची मानसिक आणि शारीरिक काय कॅपॅसिटी याच्यानुसार तुमची साधना बदलत जातात. तुम्ही जर त्या काळामध्ये जर सांगितलं असतं, की नामजप करून भगवंताची प्राप्ती होते, तर फार कमी लोकांनी केलं असतं कमी कारण त्यांच्याकडे मानसिक, शारीरिक ऊर्जा खूप जास्त आहे. तर ती ऊर्जा कशी कमी होईल? ती कमी तेव्हाच होते ज्यावेळेला त्याला अथक परिश्रम करावा. आज कलियुगाच्या साधकामध्ये ते श्रम करण्याची शक्तीच नाही. जसं काल आपण श्लोक घेतला. कसे आहेत कलियुगाचे साधक? मंद, सुमंद मती. मग तुम्ही या साधकाला काय सांगणार? अष्टांग योग करा. तो क्लासमध्ये बसल्या-बसल्या झोपतो. म्हणजे तो अष्टांग साधनेला गेल्यावर त्याचा मॅक्सिमम वेळ तो झोपण्यातच जाणार. कारण त्याच्या शरीरात पहिले बल तर पाहिजे ते करायला. पहिली गोष्ट काय, की तो साधक कसा आहे त्याच्या अनुसार साधना दिली जाणार. मग साधनेत तुम्ही अष्टांग मार्गही घेऊ शकता. तो आजही फलित होतो. असं काही नाही, की अष्टांग मार्ग फक्त तेव्हा होता. नाही. सगळे मार्ग आजही ओपन आहे. साधक मेजॉरिटी कुठला घेईल याच्यावर त्याला साधना दिली जाते. मंत्र साधना कलियुगात प्रामाणिक आहे. पण आता तुम्ही कुठल्या संप्रदायात जाल आणि कुठल्या संप्रदायाला कुठला मंत्र विशिष्ट दिला गेलेला आहे, ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कलियुगात सरासरी हाच मंत्र चालेल, पण याचा अर्थ असाही होत नाही, की दुसरे मंत्र कलियुगात फलित होत नाही. त्यांच्या आचार्यांनी जर एखादा मंत्र सिद्ध केलेला असेल आणि तो सिद्ध मंत्र जर ते देत असतील, तर त्याच्यानेही तुम्हाला कृष्ण प्राप्ती निश्चित होऊ शकते. ओके. जसं त्यांच्याकडे सनतकुमार संहिता पण आहे. त्याच्यात सनतकुमारांनी ऑलरेडी प्रणाली दिलेली आहे, की राधाकृष्णाची उपासना ह्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे. आणि जसे त्यांचे प्रॉमिनंट आचार्य येऊन गेले कलियुगामध्ये. त्यांनी त्याच्यानंतर त्या गोष्टीनं रिवाईज केलं आणि त्या गोष्टीनं रिवाईज करून त्यांनी हे सांगितलं, की ह्या पद्धतीने जर तुम्ही राधाकृष्णाची उपासना केली, तुम्ही पण गोलोकात जाणार. म्हणून हे म्हणणं कुठेही रास्त नाहीये, की फक्त हरे कृष्ण महामंत्रच तुम्हाला तारणार आहे. तो प्रॉमिनंटली तारेल. पण याचा अर्थ असा नाही, की दुसरे मंत्र त्याला सपोर्ट नाही करणार. कलियुगातनं बाहेर पडायला सपोर्ट नाही करणार. ते तेवढेच सपोर्टिंग आहेत. पण हट्ट एवढाच असतो भगवंताचा, की तो प्रामाणिक संप्रदायातनं येणं गरजेचं आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय होता आपला? जीवदया. तर जीवदयामध्ये त्यांनी एक विशिष्ट पंथाचा उल्लेख केला त्यांनी. आता 2 पंथ जीव गोस्वामी म्हणतात, की ते सर्वसाधारण साधकांसाठी नाही आहेत. ओके. बौद्ध धर्म आणि जैन धर्म. हे दोघं साधूंसाठी दिलेले पंथ आहे. ऑर्डिनरी लोकांसाठी ते पंथच नाही. कारण ते ज्या स्तराची तपस्या करतात, ती सर्वसाधारण साधकाला अशक्य आहे. 6व्या अध्यायात पण अर्जुन भगवंताला काय सांगतो? "अरे, तू जी अष्टांग मार्गाची उपासना सांगितली, सर्वसाधारण व्यक्ती करू शकणार नाही म्हणे भगवंत हिला." चंचल मी मन कृष्ण हा जो श्लोक येतो, तो केव्हा बोलला अर्जुन, की ही जी साधना तू सांगितली,
ती नाही होऊ शकत कोणाकडून. मग त्यावेळेला भगवंत शेवट कसा करतात? 6 चॅप्टरचा भक्तीमध्ये करतात. हं. की सगळ्यात मोठा योगी कोण? जो माझ्यावर ध्यान करतो, जो माझ्या भजनात लागतो. मग भजन कुठे येतं? भक्तीचा मार्ग येतो. म्हणजे शेवटी अष्टांगमध्येही काय भगवंताने दाखवलं, की भक्ती सगळ्यात सोपी आहे, अष्टांग सगळ्यांना होणार नाही. त्याच प्रकारे जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे साधूंसाठी बनवलेले पंथ आहेत. ते ऑर्डिनरी व्यक्तीला ते परिपूर्ण रीतीने स्वीकार करता येण्यासारखेच नाहीये. ते ज्या स्तराची तपस्या करतात, ती सरासरी सगळ्यांना नाहीये. बरं, मग तुम्ही जर हे म्हणत असाल, की मी जीव जंतूंची हानीच नाही करू शकत, तर ते कदापि शक्य होऊ शकत नाही. जसं ते लोकं पाणी पितात. पाणी तर कधीच बॉईल करत नाही. फक्त कपडा लावतात. कपडा लावल्याने तुम्हाला काय कळलं, की त्यातले जीवजंतू आहेत की नाहीयेत? जीवजंतू जसेच्या तसे. म्हणजे तुम्ही जेव्हा पाणी पितात, तिथे जीवजंतूंची हानी होतेच आहे. तुम्ही जेव्हा श्वास घेतात, अहो तुम्ही कपडा लावून श्वास घेतला याचा अर्थ जीवजंतू आत जात नाही असं होत नाही. कुठून ना कुठून हवा जाते ना, ते हवेच्या माध्यमातून जात आहेत, कपड्याच्या माध्यमातून थोडी जात. म्हणजे तुम्ही कितीही जरी केलं, या संसारात हिंसा टाळता येऊ शकत नाही. हा संसारच असा निर्माण केलाय, की हिंसा बिकम्स अ टूल फॉर यू टू रिमेन पीसफुल. जसं आज हिंदू धर्माला जर मला सुरक्षित ठेवायचं असेल, तर तुम्ही काय करणार? 16 माळा, 64, 28, 128 काय करणार तुम्ही? अरे तुम्हाला कुठेतरी तलवार घेणंच आहे. कारण ती काळाची गरज झाली आहे. हिंसा ह्या जगाचा घटक आहे. नाहीतर जो देव अहिंसा शिकवतो तो कशाला सांगतो अर्जुनाला? मार याला, मार याला. बरं तो आतले सूत्र सांगतो. हा कसा मरेल? तो कसा मरेल? बरोबर आहे. बुरीजरावाला मारणारा कोण होता? सगळे पुरावे तर कृष्णाने दिले तुमचे. कृष्णा इज व्हेरी क्लिअर. जिथे गरज आहे तिथे हिंसा करावीच लागते. नायरची केस घ्या ना, ज्यूची. हं? काय केलं प्रभू अग्रेसिव्ह झाले. आता तुम्ही अहो एवढे मोठे साधू. हे तर कलियुगाचे आचार्य आहेत. कसं काय अग्रेसिव्ह होत? तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागेल कारण समोरचा व्यक्ती त्या भाषेत ऐकतो. येते? म्हणून दया करताना तुम्हाला आचार्य का गरजेचे असतात? कारण आचार्य शिकवतात, की कुठे, कशी कारण दयेची डेफिनेशन बदलते ना. ज्यावेळेला कुंती पत्र पाठवते कोणाला? अर्जुनाला, की बाबा आता युद्ध अनिवार्य आहे. कारण माझ्या कृष्णाची इथे अवहेलना केली. कृष्ण जेव्हा विराट रूप दाखवतात सभेमध्ये, असंच सभेमध्ये, तर तेव्हा ते म्हणतात पकडा रे याला, चोर आला म्हणे. हं? तर तिथे कुंतीला जेव्हा कळतं की अरे काय व्यक्ती आहेत ना, साक्षात भगवंत रूप दाखवतायत, दर्शन देत आहेत आणि हे लोक म्हणतात चोर आला. ती अर्जुनाला लगेच पत्र लिहिली, की तू युद्धातनं जर पळून आलास, तर तू माझा मुलगाच नाही. असं पत्र आहे महाभारतात. ती का क्षत्राणीचं रेफरन्स देते. त्या मुलाला ती आई घरात घेत नाही. कधी? ज्यावेळेला तो युद्ध सोडून येतो. पत्र आहे. मग अर्जुनाला का पत्र लिहिलं? जर ही एवढी मोठी महाभागवत आहे, 8वा अध्याय पहिल्या स्कंदाचा, तिच्या प्रार्थना आहे. मग ही जर एवढी महाभागवत आहे, तर ती का अर्जुनाला सांगते, की आता तुला यांना मारणंच मारणं आहे? का? ती दया आहे. इथे दयेची डेफिनेशनच बदलली. दयेची डेफिनेशन कशी बदलते? व्यक्ती बदलते. कुंतीला इतकी दया आली दुर्योधनाची इतकी दया आली, की ती म्हटली, की याचं जर तुला कल्याण करायचं असेल अर्जुन याला मारूनच कल्याण होणार. ही पण दयाच आहे. म्हणजे दया मानसिकतेवर आहे, ऍक्शन मध्ये नाही. येते लक्षात? तर हे जे पंथ आहेत, हे सर्वसाधारण व्यक्तीसाठी नाहीये. आणि त्याच्यात पण तुम्ही दया जर सगळ्यांवर जसं रेफरन्सेस आहेत याचे. ज्यावेळेला बौद्ध धर्माचा प्रचार खूप वाढला, तर बौद्ध जे साधू संत होते, त्यांनी राजाला तंबी घातली, की कोणावरही आपण आक्रमण करायचे नाही. बघता बघता जेवढे ते बौद्ध धर्मातले राजे होते, सगळ्यांना धर्म परिवर्तन करण्यात भाग पडले. हा प्रॉपर रेफरन्स सकट इतिहास आहे. म्हणजे तुम्ही ज्याला दयेचं नाव दिलं, ते तुमच्याच लोकांचं घात करणारी ठरली, की तुम्हाला धर्म परिवर्तन करण्याची गरज पडली. येते लक्षात? तर दयेला योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी शास्त्र दिले. म्हणून शास्त्रांमध्ये एवढ्या स्टोरीज काय? कारण प्रत्येक स्टोरी मधनं एक एक अँगल दिलाय दयेचा. तो तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त दयेच्या नावाखाली स्वतःचाही घात कराल आणि इतरांचाही घात कराल, तर ते योग्य नाही. म्हणून जीव गोस्वामी टीकेमध्ये या दोघही धर्मांना सांगतात, की हे शास्त्राला अनुसरून नाही. म्हणून आपण त्यांना त्या कॅटेगरीत टाकत नाही. ओके.
हरे कृष्ण. येस सुधीर प्रभू. वेदांची तुम्ही काय ऍड करेल प्लीज. हरे कृष्ण गुरुजी, दंडवत प्रणाम. गुरुजी, अं, जो दया हा जो विषय चाललाय, तर बरेच भक्त जे आहेत, जसं प्रभुपाद पण भागवतामध्ये लिहितात, बरेच लोक जे आहेत दरिद्री नारायण म्हणून लोक डोनेशन घेतात आणि हा. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा एक मानस असतो. तर आपण या गोष्टीला कसं समजू शकतो की ती दया आहे की ती कशा प्रकारची दया आहे? पहिले अकाउंट चेक करावं लागेल त्यांचं, पैसा कुठे जातो त्याच्यावरूनच कळेल की दया करताय की नाही करत. डोनेशन तर करतात, पण तुम्ही कुठे बघायला गेलात की त्याचा वापर कुठे झालाय. पहिली तर ती संकल्पना चुकीची आहे. प्रभात काही वेळेला तिचं खंडन करता, कारण नारायण जर दरिद्र व्हायला लागलं तर लक्ष्मी कोणाकडे जायची. ज्याच्याकडे लक्ष्मी नाही तोच दरिद्री आहे ना. बरं, नारायण एवढा दरिद्री नाही, त्याला एकच लक्ष्मी. लक्ष्मी किती सहस्त्र शतसंभ्रम सेवेमान. त्याच्या सेवेला सहस्त्र सहस्त्र लक्ष्मी आहे. म्हणजे त्यांचा नारायण फक्त खिशापुरताच आहे. ओरिजिनल नारायणाची कुठेही सेवा नाही तिथे. ओके, कारण ओरिजिनल नारायणाला तुमच्या सेवेची गरजच नाही. ठीक आहे. येस. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, हा जो कॉन्सेप्ट आपण दयेबद्दल बोलले, तर आपण समजा याला प्रॅक्टिकली आपण बघितलं, तर जसा की एखादा व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये खूप दुर्गुण आहे, पण आपण असं म्हणतो की आपण त्याला पण हरे कृष्ण महामंत्र दिलं पाहिजे, असं जे एक आहे. म्हणजे आपण त्यावेळेला आपल्याला हे माहिती आहे की याची चेतना, कधी कधी आपल्याला हे माहिती आहे की 100% याची चेतना मी अपलिफ्ट करू शकत नाही. मग त्यावेळेला आपल्याला त्याला तिथे दया दाखवावीच लागेल. म्हणजे त्याला आपल्याला इकडे आणायचं आहे नाही आणायचं संस्था. त्याला, का तो आला तर तरी टिकणार नाही. येस. तर मग प्रभूजी, आणि तो अपराध पण होईल ना. येस. नाम अपराध होईल ना. नाम अपराध म्हणजे कसा, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की अश्रद्धाळू व्यक्तीला जर तुम्ही नाम दिलं तर किती वेळा देऊ शकता तुम्ही? फक्त 3 वेळा सांगू शकता, बाबा जप कर, जप कर, जप कर. चौथ्यांदा सांगितलं तर तो अपराधात जाईल. येते लक्षात. तर त्याच्यावर दया करायचीच नाही, कारण तुम्ही अति दया केलं तर उद्या त्याच्या जागेवर तुम्ही दिसाल. तर एवढी एवढी दया आपल्याला नाही करायची त्याच्यावर. बट प्रभूजी, की जेव्हा आपण आता त्याच्यावर समजा दया नाही पण केली, पण आता मॅनेजमेंटमध्ये असं म्हटलं जातं की समजा युटिलिटी इज अ प्रिन्सिपल, की काय काय? हा युटिलिटी इज अ प्रिन्सिपल, हा हा मॅनेजमेंट, आपल्या इस्कॉनचं मॅनेजमेंटचं एक हा हे आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की एखादा व्यक्ती भगवंतांची आपली संस्था डेव्हलप करण्यासाठी किंवा अ, इथे प्रोग्रेस करण्यासाठी त्याची काही मदत होत असेल तर त्याला युटिलाइज आपण केलं पाहिजे. हम्म, त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या गोष्टींना युटिलाइज केलं पाहिजे. बरोबर. त्यावेळेला आपण आपण दया नाही दाखवणार तर त्याला युटिलाइज करू शकणार नाही नाही. प्रभूजी, 2 कॉन्सेप्ट वेगळे आहेत ना. इथे तो दान करतोय, तो सेवा दान करेल, अन्नदान करेल, धन दान करेल, व्हॉट एव्हर रिसोर्सेस दान करेल, तो दान कॅटेगरीत आहे. आणि जेव्हा तो दान करतो, त्याचं दान जेव्हा आपण स्वीकार करतो, ऑटोमॅटिक तुम्ही त्याच्यावर दया केली. कारण ते काय तुम्ही तुमच्या घरात थोडी लावणार, ते तर डायरेक्ट भगवंताच्या सेवेत जाणार आहे. इथं याच्यापेक्षा काय मोठी दया करायला पाहिजे. मुद्दा कुठे येतोय, की जर तो त्याच्या स्तरावाला सोडून वरती यायला जर तयार नसेल, तर तुम्ही तुमचे रिलेशन तिथेच कट करा. म्हणजे तुम्ही फक्त त्याला वेल विशर म्हणूनच ठेवा. आला तर तू ये, मी तुला प्रसाद देईल, तुझी सेवा करेल, तुला मदत करेल, तुला वाटलं तर मी जप करायला मदत करेल. त्याला आत घेण्याची गरजच नाही. कारण जर तो आत आला तर इथे फक्त फक्त मीच का त्याला दिसेल, बाकी तो सगळ्यांना घेऊन जाईल. हा. म्हणून कोणाला किती आत घ्यायचंय हे आपल्याला माहिती असतं अपेक्षित आहे. तर तो वेलविशर झाला. आणि आपण दया करतोय, त्याने तुम्हाला काय माहिती कुठल्या पद्धतीने धनार्जन केलंय. त्याचं धन आपण सेवेत, उलट आपल्याला धोका आहे खरं बघायला गेलं तर. त्याचं धन जे आपण घेतोय, तुम्ही मंदिरात लावणार, त्याचं अन्न भक्त खाणार. आहे का शक्ती त्याचं धन पचवायची आपल्याला? नाही, सामर्थ्य नाही. म्हणून तर सगळं आपण शुद्धीला टाकतो ना, पहिले भगवंतालाच अर्पण करणार. म्हणून डोनर, विशेष करून भक्तांना जेव्हा आपण अन्नदान करतो ना, अशाच डोनरचं धन लावा ज्याचं तुम्हाला माहिती रेफरन्स की चांगलं धन आहे. नाही तर सगळं त्याचे 2 नंबरचं, मग बरेच भक्त मध्ये झोपतात ते पहा. ते कुठून येतंय सगळं ते धन, ज्याचं अन्न चाललंय, हे सगळे प्रताप आहे ना त्याचे. येस. हरे कृष्ण.
प्रभूजी एक विचारायचं होतं, आपण जे दान करतो कधी कधी आपल्याला द्यायचं नसतं, पण जेव्हा गणपती बसतात किंवा काही देवी बसतात आपण दान करतो, आपण चांगल्या हेतूने करतो, पण त्याचा वापर युटिलायझेशन वेगळ्यासाठी पण होऊ शकतं. मग त्याच्यासाठी काय म्हणजे त्याचं पाप पुण्य का हा, ते मग ते तुम्हालाच येणार. ते जर प्यायले तर तुम्हालाही तुम्हाला कुंभी बाग मध्ये थोडं घ्यावं लागेल, पाक प्यावं लागेल. पण आपली इच्छा नसते ना प्रभूजी द्यायची, पण आपण एका सोसायटीत राहतो, द्यावं लागतं. बरं. किंवा मग आपण छान कधी छान प्रश्न आहे, छान प्रश्न. तरी बघा याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यात पहिले आपल्याला हे पण चेक करणं अपेक्षित असतं, कारण तुमचा हार्ड अर्न मनी येतो. ओके, तो चांगल्या गोष्टीसाठी लागावं ही प्रत्येकाची इच्छा असते, म्हणून आपण कोणालाही नाही देत. एखादं मोठं मंडळ आहे ज्यांच्याकडे अन्नदान चाललंय, काही लोक यज्ञ करतात, अशा मंडळांना द्या ना, कारण तो सोशल कॉन्ट्रीब्युशनचा भाग आहे. कारण सोसायटीमध्ये हे बघा, किती गेलं तरी बाप्पा नाही म्हटलं तरी महाभारत कोणी लिहिलं? बाप्पानेच लिहिलं की नाही? त्याचं आपल्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे की नाही? बरं, आपले श्रीधर स्वामी, श्रीधर स्वामी टीका लिहिताना वरती कोणाचं नाव लिहितंय? गणपतीचं. कृष्णाचं नाव नाही, ओम गणेशाय नमः. त्याच्यानंतर टीका सुरू केली. आपले बरेच आचार्य गणपतीचं, कारण त्यांना शक्ती दिली आहे ना. भक्ती मार्गात येणारे विघ्न काढा ही शक्ती नरसिंहदेव भगवान कृष्णाने दिली आहे त्यांना. मग मी त्याची उपासना नाही, पण ऍटलीस्ट मी त्याला प्रार्थना तर करू शकतो. त्याच्या सेवेत माझं काही गेलं तर काही हरकत नाही त्याला. एवढंच आहे की आपण देताना चेक करायचं पहिली गोष्ट. पण एकदमच बुवा काही ठिकाणी असे नाही होत चेक, तर तिथे तरी सुद्धा तुम्हाला दानाचं पूर्ण पुण्य मिळतं. कारण देताना तुम्ही काय भाव ठेवला की बाबा मी बाप्पाच्या सेवेत ही लक्ष्मी लागावी या हेतूने मी ती लक्ष्मी दान करत आहे, तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळतं आणि त्याला पूर्ण पाप लागतं ज्याने मिसयूज केलेलं आहे. ओके, तर तुमची बाजू भगवंत क्लिअर ठेवतात, कारण तुमचा देण्याचा उद्देश चांगला होता. ठीक आहे. तर आता बघा अधिक मास आहे, तुम्ही साधू संतांना पण देऊ शकता. त्यांनाही तुम्ही दान करू शकता. येस ब्रो. हरे कृष्ण ब्रोजी. थँक्यू ब्रोजी. खूप एनलायटनिंग आणि क्लॅरिफाईंग आहे. रिसेंटली शिक्षाष्टम ब्रोचं एक लेक्चर झालं होतं, भक्ती कमजोर दिल वाला के लिए नाही आहे. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगितलं होतं, कोणती तरी कम्युनिटी ज्याच्यामध्ये की एक व्यक्ती बरोबर त्याची बरोबर. मुलगी वगैरे हे, तर त्याच्याप्रती ती कम्युनिटी पूर्ण एवढं कम्पॅशन दाखवते. बरोबर आणि आपण काही एक्झाम्पल बघितले ज्याच्यामध्ये कम्पॅशन इज शोन बाय ॲग्रेशन. बरोबर. तर हे कसं समजायचं की कधी ॲग्रेशन दाखवायचं आणि कधी सॉफ्ट राहायचं? हे बघा प्रभूजी, कंपॅशन हा एवढा ब्रॉड टर्म आहे ना, सर्वसाधारण व्यक्ती नाही दाखवू शकत. म्हणजे उद्या माझ्या विरुद्ध जर कोणी काही कटकारस्थान केलं आणि जर मला कळलं, तर माझी जर पात्रता नसेल किंवा मी त्या स्तरावर नसेल, तर माझ्यासाठी दयेची परिभाषा पूर्ण वेगळी आहे. द्रौपदी त्या स्तरावर होती, 5 लेकरं मारल्यावर पण तिने माफ केलं. तिच्यासाठी शक्य आहे. तुम्हाला आता इंडिव्हिज्युअलला विचारावं लागेल. ज्याचे जे उदाहरण ते त्या कुठलं उदाहरण सांगतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक कम्युनिटी आहे US मध्ये. तर त्या कम्युनिटीतलाच एक व्यक्ती आहे, त्याला आता काहीतरी राग होता, तर तिथल्या काही मुलांना मारून टाकलं. है ना? मारल्यानंतर त्या कम्युनिटीचे लोक, आणि नंतर स्वतःला मारलं ना, असं आहे, स्वतःला मारलं. मग त्या कम्युनिटीतले लोक त्या ज्याने मारलं त्याच्या घरी गेले आणि त्याच्या घरच्यांना सांत्वना दिली. ओके, असा तो प्रसंग त्यांनी जो सांगितला. आता इथे जर एखादी आई आहे, त्या आईला जर तुम्ही विचारलं, बाई काय मत काय तुझं, ओपन बोल, आणि ती जर खरोखरच दुःखी असेल की माझ्या लेकराला मारलं गेलं आणि मला खूप पीडा आहे, तर त्या स्त्रीकडनं हीच अपेक्षा केली जाईल की तिच्या मनातला जो आक्रोश आहे तिने प्रकट करावा आणि त्याला कुठेही पाप लागणार, कारण ती त्या स्तरावर आहे ना. तुम्ही साधकाला बघा, तुम्ही कॉमन प्रिन्सिपल करू शकत नाही की या द्रौपदीने केलं त्याच्यामुळे प्रत्येक स्त्री जिचा लेकरू तिच्यापासून लांब गेलंय तिला दया दाखवली, असं करताच येत नाही. तो जनरल प्रिन्सिपल नाही. तो साधक काय स्तरावर आहे, त्याला काय केल्याने बरं वाटेल. जसं द्रौपदी ज्या वेळेला कृष्णासमोर जंगल जेव्हा ते भेटते वनवासात, ती किती आक्रोश करते कृष्णाला की तू असताना उशीर कसा झाला आणि तू असताना तुझी सखी तिचं वस्त्रहरण कसं झालं. कृष्ण काय बोलला? काहीच बोलला नाही. कृष्णाने डोकं खाली घातलं, म्हणे माफ कर, पण आपण या गोष्टीचा निश्चित काहीतरी याच्यावर आपण उपाय करू. तिला बरं वाटलं.
तुम्हाला कॅन्डिडेटला बघणं, तुम्ही त्याला जनरलाइज नाही करू शकत. तुम्ही रूप सनातनच्या स्तरावर सगळ्यांना नाही आणू शकत. प्रत्येक साधक वेगळा आहे. तो काय इम्प्रेशन घेऊन आलेला आहे, त्याचे काय शॉर्टकमिंग्स आहे, या सगळ्या गोष्टी भगवंत बघतात. भगवंत फार पर्सनल आहेत. कृष्ण इज नॉट अ जेनरिक गॉड. नाही, तो प्रत्येकाच्या हृदयात बघत असतो की हा याला काय केल्याने बरं वाटेल, याला काय केलं. जर ती स्त्री, ज्या 4 स्त्रियांची लेकरं मारली गेली, जर तुम्ही त्यांची पर्सनल इंटरव्ह्यू घ्या, त्यांचं म्हणणं असेल आम्हाला काहीच दुःख झालेलं नाही, त्यांची कर्म होती, सोडून द्या, ओके गुड, ते त्या स्तरावर आहे, 100% मार्क. पण एखादीला खंत झालाय, ती आतून रडते आणि ती बाहेरून हे दाखवते की ही दया आहे, तर तिला भक्तीच कळली नाही, तिला अध्यात्मच कळलं नाही, ती फक्त देखावा करते. ती तिचा आक्रोश चुकीच्या पद्धतीने कुठेतरी बाहेर काढणार म्हणजे काढणार. सो त्याला तुम्ही जनरल करू नका. प्रत्येक भक्ताने या गोष्टीला समजून घ्या. प्रत्येकाचा त्रास वेगळा आहे, कारण प्रत्येकाचे कंडिशनिंग वेगळे आहेत, प्रत्येकाची अपब्रिंगिंग वेगळी आहे. भक्ती इज नॉट जेनरिक, भक्ती इज पर्सन स्पेसिफिक. ओके, माताजी कोणाला काही प्रश्न? लास्ट क्वेश्चन प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. जे काही जैन साध्वी किंवा साधू असतात, तर आपल्या शास्त्रानुसार त्यांनी शरीर सोडल्यानंतर त्यांची गती काय होते सर प्रभूजी? कोणाची? जैन साध्वी. त्यांच्यावर आपण टीका नाही करू शकत प्रभू, कारण गती देणं, गतिर्भर्ता प्रभूर साक्षी निवासः शरणम सुरित, गीतेमध्ये भगवंत सांगतात की प्रत्येकाची गती, ऍक्च्युअल गती कृष्ण आहे. हे तर एकदम क्लिअर आहे. चारही संप्रदायात एकदम क्लिअर आहे की एंड डेस्टिनेशन इज कृष्ण. गती म्हणजे एंड डेस्टिनेशन. आता कुठल्या साधकाला काय गती मिळेल हे ठरवणारे आपण नाही. ओके, हे ठरवणारे भगवंत आहेत. पण जर त्यांच्या प्रिन्सिपल्स अनुसार जर आपण गेलो, तर त्यांना भगवंताचं साकार रूप मान्य नाही. म्हणजे जर आपण असं धरलं की बाबा त्यांचे प्रिन्सिपल्स ओके आहे, तर त्यांचं एंड डेस्टिनेशन आहे निराकार ब्रह्मात प्रवेश करणं. हा त्यांचा एंड डेस्टिनेशन. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर खूप खूप धन्यवाद. जानकीनाथ